रामचंद्रकृपालु भजमन हरणभाव भय दारुणम नवकंजलोचन कंजमुखकर कंजपद कंजारुणम. संपूर्ण रामायणात घडलेले अगदीच छोटे परंतु खूप मोठी शिकवण देणारे काही प्रसंग सांगण्यासाठीच यंदाचा आमचा बाप्पा श्री प्रभू रामचंद्रांच्या रूपात अवतरला आहे. रामायणात घडून गेलेले मोठे प्रसंग सर्वांनाच माहिती आहेत, पण शबरीची बोरे, जटायूचे वीरमरण आणि रामसेतू बांधण्यासाठी खारुताईने केलेली मदत अशा छोट्या छोट्या प्रसंगातूनही मोठी शिकवण मिळते. प्रत्यक्ष श्रीरामांना सीतामाईला मिळवण्यासाठी बराच संघर्ष करावा लागला होता. संघर्षाची सुरुवातच मुळी स्वगृहत्याग आणि वनवासाने झालेली होती. सीतेच्या शोधार्थ रानावनांतून हिंडताना वाट पाहत असलेल्या शबरीला भेटण्यासाठी राम लक्ष्मण शबरीच्या झोपडीत येतात आणि पाय धुवून रानफुले देऊन शबरी त्यांना उष्टी बोरे खायला देते. तिचे प्रेम राम सहज स्वीकारतात. उष्टी बोरे दिल्याचा व रामाने ती खाल्ल्याचा लक्ष्मणाला राग येतो. राम त्याची समजूत काढून त्यालाही उष्टी बोरे खायला सांगतात. या प्रसंगातून उच्च नीच न पाहता प्रेमाने दिलेली भेट स्वीकारावी आणि भावनांचा आदर करावा ही शिकवण प्रभू रामचंद्रांनी दिली. न कळतपणे शबरीमुळे श्री प्रभू रामचंद्रांना याचा फायदाच झाला. लंकापती रावणाने सीतेला पळवून नेले आहे व श्रीराम दक्षिण दिशेला जाणार आहे. हे सर्व जाणून घेतल्यानंतर शबरी श्रीरामांना दक्षिण दिशेला असलेल्या हनुमान, वाली, सुग्रीव यांची मदत घेण्याचे सुचविते. त्यांच्या सैन्याचे सहाय्य घेण्याची सूचनाही करते. त्यामुळे सीता शोध सुकर होईलच, त्याचबरोबर रामाकडून असुर, राक्षसी, अधर्मी शक्तीचा नाश होईल हा विश्वास ती रामाला देते. हा दिशा संकेत श्रीरामांना शबरीकडून मिळतो आणि त्या संकेताचे पालन श्रीराम आवर्जून करतात. रावणाकडून अपहरण केलं जात असताना सीता जटायूला मदतीसाठी बोलावते. पंचवटीमध्ये राहत असताना राम लक्ष्मणाच्या अनुपस्थितीत सीतेच्या सुरक्षिततेची जबाबदारी जटायूने उचललेली होती. हीच जबाबदारी पार पाडताना जटायूला प्राणाची आहुती द्यावी लागली होती. सीता अपहरणानंतर तिच्या शोधासाठी आलेल्या राम लक्ष्मणाची मरणासन्न जटायूशी भेट होते. प्राण सोडताना जटायू सीताहरणाची माहिती सांगून सीतेला दक्षिण दिशेकडे नेलं आहे असे सांगून रावणाची माहिती देतो. जटायूच्या मरणानंतर श्रीराम स्वहस्ते जटायूचे अंतिम संस्कार करतात. या प्रसंगातून आपल्याला बलिदानाची शिकवण मिळते. जेव्हा रावण अपहृत सीतेला लंकेकडे घेऊन गेला तेव्हा सीतेला परत आणण्यासाठी श्रीरामांना मोठे समुद्र पार करायचे होते. पूर्ण वानरसेना आणि इतर प्रजातींचे जीव जंतू समुद्रात पूल तयार करण्यासाठी रामाची मदत करत होते. श्रीराम पूर्ण वानरसेनेच्या समर्पणामुळे खूप भावूक होते. तेव्हा त्यांनी बघितले की एक लहानशी खार देखील त्या पूल निर्माणासाठी सेनेची मदत करत आहे. ती लहानसा दगड आपल्या तोंडात उचलून मोठ्या मोठ्या दगडांजवळ ठेवत होती. त्या खारुताईचे मनोबल तेव्हा तुटले जेव्हा एका वानराने तिची थट्टा करत म्हटले की छोट्याशा खारीला दगडांपासून लांब राहावे, नाहीतर दगडांखाली येऊ शकते. त्या वानराला हसताना पाहून इतर पशुपक्षी देखील हसू लागले आणि तिची थट्टा करू लागले. चिमुकल्या खारीला खूप वाईट वाटले आणि ती रडू लागली. ती रडत रडत श्रीरामांजवळ पोहोचली आणि घडलेलं प्रकरण सांगितलं. तेव्हा प्रभू रामचंद्रांनी सर्वांना एकत्र केले आणि दाखवले की खारुताईंनी गोळा केलेले दगड कशा प्रकारे एकमेकांना जुळत आहेत. त्यांनी म्हटले की एखादे योगदान लहान असो की मोठे ते महत्त्वाचं नसून सर्वात महत्त्वाचं आहे ते हेतू आणि समर्पण. खारीची मेहनत आणि लगन पाहून श्रीरामांनी तिच्या पाठीवरून प्रेमाने आपले बोट फिरवले.
त्यांनी प्रेमाने स्पर्श केल्यामुळे खारीच्या पाठीवर 3 रेषा उठल्या आहेत अशी आख्यायिका आहे. या प्रसंगी ही प्रभुरामांनी मोठे असो वा लहान प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे ही शिकवण दिली. या सर्वच छोट्या प्रसंगांनी रामायणात श्री प्रभू रामचंद्रांनी आपल्याला खूप मोठी शिकवण दिलेली आहे. आमचा बाप्पा याच शिकवणीसाठी आपल्यासमोर उभा ठाकला आहे. आपल्या कर्तव्याचे भान राखून संकटांचा सामना करताना संयम बाळगावा, समोरच्याच्या भावनांचा यथोचित सन्मान करावा. मोठे असो वा लहान प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे. आपल्या रोजच्या जगण्यात याच शिकवणींचा आधार घेतला की त्यातूनच पुढे आपल्यातील अहंकार रूपी रावणाचा म्हणजेच असुर शक्तीचा मनोवृत्तीचा नाश होईल आणि रामराज्य निर्माण होईल.